यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये ही यादी समोर येईल अशी माहिती समोर येते आहे। तर शिवसेनेने 11 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे। शिवसेना उमेदवारांची संभाव्य यादी लोकशाहीच्या हाती आलेली आहे। शिवसेनेकडे सध्या 13 खासदार आहेत आणि त्यापैकी 11 जणांची नावं शिवसेनेच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असं म्हटलं जात होतं आणि त्यानुसार 8 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। आता उत्सुकता आहे, हे 8 उमेदवार नेमके कोण? शिंदेच्या शिवसेनेचे हे 8 शिलेदार नेमके कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि राजू पारवे रामटेक मधून ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तेही आपल्या सोबत जोडले गेले आहेत। पारवे सर, सगळ्यात आधी अभिनंदन, तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे, पहिली प्रतिक्रिया काय? धन्यवाद। मला उमेदवारी सन्माननीय या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो की त्यांनी मला उमेदवारी दिली। सोबतच या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या देशाचे लोकनेते सन्माननीय आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो की एका सर्वसामान्य कार्यकर्ता तिथली उमेदवारी दिली। निश्चितच पारवे सर, तुम्ही काँग्रेसला रामराम ठोकून नुकतंच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आता लगेचच ही उमेदवारी जाहीर झालेली आहे। रामटेकच्या कोणकोणत्या मुद्द्यांवर तुम्ही प्रचार करणार आहात? काय तुमची रणनीती असेल? विकास हा एकमेव मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब या देशाला विकसित भारत करण्याकरता जे त्यांचं स्वप्न आहे, त्या स्वप्नामध्ये आमचाही ज्या पद्धतीनं ते काम करतायत त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही काम करणार आहोत। पारवे सर, मुख्य म्हणजे तुमचं पूर्वाश्रमीचं जे पक्ष होता, तिकडच्या उमेदवाराचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे। हॅलो, हा बोला। तुमचा पूर्वाश्रमीचं पक्षातील उमेदवाराचं आव्हान तुमच्या समोर तिथे असणार आहे असेल। मला असं वाटतं की आता तिकडे काही त्या पक्षामध्ये काही कोणाचा पायपोस कोणी राहिलं नाही आहे। आता आव्हान मला असं वाटते की यावेळी जे मोदी साहेबांचा 400 पारचा नारा आहे, त्या आव्हान ते नक्कीच आता यावेळेस ते सक्सेस होणार आहे आणि आमची त्या 400 पार मध्ये रामटेक सुद्धा एक राहणार आहे। मला असं वाटते की ती निवडणूक आम्ही 2 लाख मतांनी जिंकणार आहोत। निश्चितच पारवेजी, तुमचा हा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर राजू पारवे ज्यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यानंतर आता त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघातून ते बोलत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।